सर्वेश्वरी शक्ती आंतरराष्ट्रीय अॅग्रो आखाड्याचं मी एक साधक शिवरुद्र नॅचरल ॲग्रोमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो. आज आपण फोंडशिरसच्या जवळ श्री दादा ढोपे यांच्या बागेमध्ये आलो आहे. त्यांना आपण संजीवनीचा शेवग्यासाठी एक डोस दिला होता आणि एक 4-5 दिवसापूर्वी दुसरा डोस दिला होता. मग संजीवनीचा त्यांना ह्या शेवग्याच्या बागेमध्ये कसा रिझल्ट मिळाला, फळांच्या साईजला, फुटव्याला, झाडांच्या काळोखीला, हे सगळं त्यांच्याकडून जाणून घेऊया. पाहून तुम्हाला पहिल्यांदा संजीवनीचा डोस दिला त्यावेळेस तुम्हाला ह्या झाडामध्ये काय काय बदल जाणवला? झाडात पानाची साईज वाढली आणि कळीची पण साईज वाढली. कळी साईज वाढली, पानात साईज वाढली, चमक वाढली चमक वाढली पानाची आणि फळाला साईज पण घेतली फळाला. आणि पहिल्यांदा ज्यावेळेस आपण बागेत एंट्री केली, म्हणजे बघायला बोलवतो संजीवनी सोडायच्या आधी, त्यावेळेस झाड अशी मोकळी 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 नुसत्या फांद्या दिसायच्या. नुसत्या फांद्या होत्या, फांद्या दिसायच्या. जास्त आज पान नव्हते. पानं नव्हती. आज असा भरगच्च झालाय शेवगा. हा, म्हणजे पानाची संख्या वाढली, पानाची संख्या वाढली, पानाची साईज पण वाढली आणि तुमचं कळी म्हणजे भरपूर प्रमाणात निघाली कळी कळी भरपूर प्रमाणात निघाली आणि कळीची साईज पण मोठी साईज निघाली. मोठी निघाली. पण आता त्यांचं जे टार्गेट असतं ते आता आपल्याला छटाचं किती दिवसात? आता फेब्रुवारी 1लाच 1 फेब्रुवारीला त्यांचं ते नेहमीचं टार्गेट आहे. दर असो नसो 1 फेब्रुवारीला छाटणे बाग, असं अशा पद्धतीने त्यांचं ते नियोजन असतं. तर अजून एक तर तुम्ही एक डोस वापरणार, हो, त्याच्यानंतर छाटणार छाटणार आहे. हा माल काढल्यानंतर त्यांनी बाग छटायचं त्यांचं नियोजन आहे. तर तुम्ही इतक्या किती वर्षापासून शेवगा करताय? 3 वर्षापासून. 3 वर्षापासून शेवगा करता. मग तुम्ही मार्केटमधली सगळी औषधं वापरली, पण संजीवनी वापरल्यानंतर तुम्हाला इतर औषधापेक्षा संजीवनी कशी वाटली? संजीवनी चांगली आहे. इतर म्हणजे जेवढी औषध झाडाच्या अंगात ताकद दिली जाते भरपूर प्रमाणात आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे शेण फुगवली जाते, मासे लागलेले डंक मारलेला मासेला जखम भरून येते. जखम भरून येते. शेंग खराब होत नाही मार्केटला जात. हा, आणि आपण कंटिन्यू त्याला कळी काढणे, सेटिंग होणे, शेंग तोडणे, ही कार्यक्रम कंटिन्यू वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष चालू शकतो आपल्या ह्या संजीवनीच्या माध्यमातून. कारण एकदा कळी निघली की परत कळी निघत नाही. आपलं तसं नाही, कळी निघली कंटिन्यू चालू. कंटिन्यू चालू राहते. आता तुम्ही खोडातनं कळी निघायला लागली. आता हा सगळ्यात महत्वाचं जे मी सांगतो तुम्हाला वारंवार की अशा फांदीतनं, अशा खोडातनं, त्या खोडातनंच कळीचा कोंबरा डायरेक्ट ठेवतो. तो माझ्या पाठीमागत आहे. हा, डायरेक्ट खोडातनंच कळीचा कोंबरा निघत चाललाय बागेला. पण आता त्यांचा ते प्रोग्राम ठरलेला आहे की 1 फेब्रुवारीला ही छटायची म्हणजे छटायची. म्हणजे इतर औषधाच्या तुलनेत संजीवनीचा कमी खर्च आहे आणि रिझल्ट पण इतर औषधाच्या तुलनेत जास्त आहे. जास्त आहे. आता मी आम्ही डाळिंबाच्या एका बागेमध्ये गेलो होतो. 53,000 रुपये त्यांचा कळी काढायला खर्च झाला आणि 7 ते 8,000 रुपये आत्ता सेटिंगपर्यंत खर्च आहे फक्त त्यांचा. नवजीवन वापरलं, मायक्रोप्रोटीन एकदा वापरलं, हो. म्हणजे 7-8,000 रुपये त्यांचं पूर्ण बाग सेटिंगला गेली. आणि मागच्या सीझनला 53,000 रुपये खर्च करून सुद्धा एवढ्या क्वालिटीची झाली नव्हती. सेटिंगला लय खर्च आहे. हा, सेटिंगला लय खर्च आहे. आणि आता थंडी एवढी पडून कळी भरपूर निघून अजून निघतील, अजून सेटिंग चालू आहे. मला काय सांगायचं आहे मित्रांनो, तुमचा जो ऑल इन वन आहे संजीवनी, ऑल इन वन आहे. मुळी वाढवणं, फळांची साईज करणं, कळी काढणं, सेटिंग करणं, कळीची साईज मोठी करणं. बरं, सेटिंगला तुम्हाला दुसऱ्या पहिल्या डोसला फरक जाणवला? पहिल्या डोसला सेटिंगला फरक पडला पहिल्या डोस. त्यानंतर मासे फिरले नाही. हा मासे न फिरल्यामुळे सेटिंग कमी झालं. हा बरोबर. या 10 दिवसात कुठे मासे उठले नव्हते. थंडी जास्त थंडी पडली ना, timing ला. कडाक्याची थंडी. आता ह्या 2 दिवसात मासे दिसायला लागले. म्हणजे ती थंडी पूर्ण कमी झाली ना. आता हा बळा आले. हा बाबा, थंडीची जी लाट आली होती ती आमच्या इथं 8 ते 10 दिवस टिकली. अक्षरशः संध्याकाळी 6 सूर्य मावळल्यानंतर आपल्याला बाहेर सुद्धा निघू वाटत नव्हतं आणि दिवसभर ऊन जरी असलं तरी उन्हातनं घरात जावं असं वाटत नव्हतं. एवढ्या प्रचंड प्रमाणात थंडी होती. त्या थंडीचा इफेक्ट शेवग्याची झाडं पिवळी पडण्यावर झाला. नत्र कमी पडलं. थंडी असेल, थंडीच कडाक्याची असेल तर नत्र कमी पडतं. आता ह्या सुद्धा बागेला थोडंसं नत्र कमी पडलंय. तर आता ते नत्र सोडून घेऊन परत तिसरा डोस संजीवनीचा आपण सोडणार आहे. संजीवनीमुळे तुमचं पूर्णपणे समाधान आहे? समाधान आहे. इथून पुढे तुमची इच्छा आहे की संजीवनी हो. कंटिन्यू आपल्याला वापरायची. हा, शेतकरी बांधवांना माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही पूर्णपणे 10 एकराचा बाग असेल तर 5 एकरावर ट्रीटमेंट करून बघा. दोन्हीतला फरक लक्षात येईल आणि तो फरक लक्षात आल्यानंतर इतर सगळ्या बागेला तुम्ही वापरा. 100% तुम्हाला रिझल्ट आहे. संजीवनीचा रिझल्ट तुम्हाला 100% मिळणारच. आणि तुम्हाला काय शंका असतील, काय प्रश्न असतील तर तुम्ही मला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करून विचारू शकता. हर हर महादेव.